हॅलो मंडळी, सकाळी सकाळी गॅलरीमध्ये गेले तर बघितले की चिमणीचं पिल्लू बकेटात पडलं होतं. मग मी त्याला उचलले आणि घरट्याजवळ सोडले. आमच्या खिडकीला तिथं 2 खोपे केलेत चिमण्यांनी. आता ते मध्ये गेलं का नाही ते त्यालाच माहीत. मग नंतर मी सकाळी लवकरच उठले होते. 5 वाजता भाऊची मॉर्निंग शिफ्ट होती. मग भाऊला डबा करून देण्यासाठी सगळे कामं वगैरे आवरली आणि मला बुंदी बनवायची होती. मग बुंदी बनवण्यासाठी माझ्याकडनं होती म्हणजे चाळणी झारी. तर मग आता मी म्हणजे काय करावं, तर मग एक मसाल्याचा डब्बा घेतले आणि सुईने मी त्याला होल पाडले आणि होल पाडून असं जुगाड केली आणि जुगाड करून पण एवढे मस्त बनले ना. स्टार्टिंगचे थोडेसे असे लांब लांब बनवत होते, थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून तेवढं काही कळलं नाही. मग नंतर मी थोडंसं त्याला पातळ बनवली आणि मग आली व्यवस्थित आणि छान बऱ्यापैकी बनले. असं काहीतरी कारनामा केलाय आणि ते थोडंसं बरं झालं की एवढं मस्त वाटतंय ना जीवाला, की म्हणजे हां आपल्याला पण येते, आपण पण करू शकतो असं एक कॉन्फिडन्स येते. 5 वाजता ध्रुवी बच्चूला थोडंसं खाली घेऊन गेली खेळायला आणि अशी रंगीबिरंगी बुंदी बनवली होती, म्हणजे लेकरांना बघून थोडंसं खुश होतेत ना म्हणून. मला शंकरपाळे तुटत नव्हते, माझ्यात एवढी सुद्धा ताकद नाही माहीत आहे. 25च्या वयामध्ये 50 एवढं माझा ट्रेस आहे, एवढं डोक्याला ताण आहे माझ्या. फुकलं तर उडून जाईल अशी झाली माझी हालत. माझे नातेवाईक सगळे माझे व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत. त्यांना वाटते लाईक केलं तर मला कळेल की त्यांनी बघतात, पण तुम्ही नाही केलं तरी मला कळते. चला मग माझे बुंदी आणि शंकरपाळे छान झालेत म्हणून स्वतःला शबासकी देते आणि व्हिडिओ इथेच संपवते. बाय बाय.